केंद्रातील भाजप सरकारला वक्फ बोर्डाच्या आणि ख्रिश्चनांच्या जमिनी बळकावून या उद्योजकांना द्यायचा असा आरोप संजय राऊत करतात। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। राऊत ज्या पद्धतीने आरोप करतात, या आरोपांमध्ये तथ्य वाटते तुम्हाला? राऊतांचा प्रत्येक आरोप हा राजकीय अभिनिवेशातून असतो, तसाच हा आरोप आहे, तथ्यहीन आरोप आहे। आता जमिनी बळकावण्याची सवय कोणाला आहे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा DNA नाही आहे किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना स्वतःसाठी काहीच नको। त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून जे काय करतायत ते देशासाठी करतायत, सर्वसामान्य लोकांसाठी करतायत आणि तोच पोटशूळ संजय राऊतांना होतोय। त्यातनं मळमळ रोज बाहेर येते, त्यातलाच हा प्रकार। पण दोन उद्योजकांना 2 लाख कोटींच्या जमिनी देण्याचा हा सगळा कट आखण्यात आलेला आहे असं पण म्हणतात आणि मोदींना देशात काय चाललंय त्याबद्दल काही घेणं देणं नाहीये। ते 20,000 कोटीच्या विमानातून फिरतायत। मला वाटतं कोण दोन उद्योजक, त्यांना कोण 2 लाख कोटीच्या जमिनी देत आहे? हवेत तीर मारण्याला काही अर्थ नाही आहे। या ठिकाणी देशहितासाठी हे निर्णय घेतले जात आहेत। त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर समाजाच्या उन्नतीसाठीच या सगळ्या गोष्टीचा उपयोग होणार आहे, एवढं स्पष्ट भूमिका माननीय अमितभाईंनी त्या ठिकाणी सभागृहात मांडलेली आहे। आणि मोदी साहेब फिरतायत ते स्वतःची आय्याशी करायला फिरत नाहीत। तुमचे नेते कुठे जातात, कशासाठी जातात? व्यापार उद्योगासाठी जातात, काही हॉटेल निर्मितीसाठी जातात। या सगळ्या गोष्टीची पहिली माहिती घ्या ना। मोदी साहेबांना तिथे काय धंदा करायचा नाही आहे, कुठला व्यापार करायचा नाही आहे। ते परदेशात जातात, ते परराष्ट्र धोरण असेल, आपल्या भारताशी आंतरराष्ट्रीय संबंध जोपासणं असेल आणि त्यातनं भारताचा विकास, भारताची अर्थव्यवस्था बळकटीकरण करणं, अशा देशासाठीच ते सारं काही करत असतात। ते कुटुंबासाठी जगतच नाहीत, ते संपूर्ण देश हा कुटुंब समजून जगतात आणि त्याकरताच त्यांची भ्रमंती जगभर सुरू आहे, स्वतःसाठी काही नाही। संजय राऊतांनी जरा लोकांसाठी जगून पाहावं, मग त्यांना समजेल। तुम्ही हॉटेल निर्मितीचा विषय या ठिकाणी काढलाय, याबद्दल सविस्तर खुलासा कराल वेळ पडला? हो, 100%। या संदर्भामध्ये अनेक आरोपही झालेले आहेत आणि संजय राऊत साहेबांनाही नीट माहीत आहे, परंतु ते आता आपल्याच नेत्यांविषयी कसं बोलणार, वेळ आली तर ते त्या ठिकाणी समोर येईल। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिला दगावली, यानंतर बरेचसे वाद सुरू झालेले आहेत। आता डॉक्टर गैसास यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे। जबाबदार मानलं जाते त्यांना सुद्धा रुग्णालय प्रशासनाला आणि मेधा कुलकर्णी ज्या खासदार आहेत भाजपचे, त्यांनी तर भाजपच्याच नेत्यांचे कार्यकर्त्यांचे कान सुद्धा टोचलेत त्या ठिकाणी। नाही, मला वाटतं कान टोचण्याची आवश्यकता नाही। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लोकभावनेचा आदर केला। विविध संघटना, सामाजिक संघटना, पक्ष ज्या वेळेला अशा प्रकारची गोष्ट घडते त्यावेळेला उद्रेक होणं स्वाभाविक आहे आणि मग भारतीय जनता पार्टीचा ग्राउंडवरचा कार्यकर्ता किंवा आमच्या महिला त्यांनी निमूटपणे जर बघितलं असतं डोळे मिटून, तर आपणच टीका केली असती की भारतीय जनता पार्टीला संवेदना आहेत की नाही। त्याच्यामुळे मला वाटतं जे केलं ते लोकभावनेचा आदर करत त्यावर भारतीय जनता पार्टीच्या महिलांनी किंवा कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचं काही कार्यकर्त्यांवर टीका करण्याला काही अर्थ नाही। आणि या संदर्भामध्ये आता जर राजीनामा डॉक्टरांनी दिलेला आहे तर मला वाटतं चांगलं आहे, आपण सकारात्मक घेऊया। खरं म्हणजे तात्काळ राजीनामा जर दिला असता किंवा दखल घेतली असती तर एवढा विषयही त्या ठिकाणी वाढला नसता। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातही सरकारला कोर्टानं सुनावलेलं आहे आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुद्धा दिलेत। कसं पाहता याकडे? नाही, मी ती कोर्टाची ऑर्डर पाहिलेली नाही। शेवटी कोर्टाला अधिकार आहे निर्णय घ्यायचा आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन करणं ही आपल्याकडे पद्धत आहे आणि त्याच्यामुळं तशा प्रकारचा आदेश असेल तर त्या आदेशानुसार त्या ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी पुढची होत असते। या संदर्भामध्ये जर गृह विभागाचं या संदर्भात काय म्हणणं असेल तर राज्य सरकारही इंटरव्हेंट करून
वस्तुस्थिती आणखी कोर्टाच्या समोर आणण्याचा प्रयत्न करू शकते. नक्कीच एक शेवटचा प्रश्न आहे आणि रिडेव्हलपमेंट संदर्भातला मुंबईमध्ये बरीचशी विकास कामं रखडलेली आहेत, SRAचे पण प्रकल्प बरेचसे रखडलेले आहेत आणि स्वयंविकास व्हावा अशी मागणी जोर धरू लागलेली आहे. यासाठी सरकारची नेमकी भूमिका काय असेल? नाही, कालच मी कांदिवलीला स्वयंभू या गृहनिर्माण संस्थेच्या स्वयं पुनर्विकसित इमारतीचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चारकोपला श्वेतांबरा हाऊसिंग सोसायटीला स्वयं पुनर्विकसित इमारतीच्या चाव्या वाटप केलं. ती लोक घरात राहायला गेली. त्या दिवसापासून स्वयं पुनर्विकासाची चळवळ महाराष्ट्रात गती घेते. पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक सगळीकडे स्वयं पुनर्विकासाचं वारं त्या ठिकाणी वाहू लागलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी हा विषय ओन केला आहे. त्याच्यामुळं जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं की लोकांनी ज्या रखडलेल्या इमारती आहेत, मोडकळीत आलेल्या इमारती आहेत, पागडीच्या आहेत, इतर ज्या सेस इमारती आहेत किंवा बेनामी प्रॉपर्टी आहेत, रिपेअर बोर्डाच्या इमारती आहेत, या सगळ्यांना स्वयं पुनर्विकासाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून रखडलेले प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लागतील. बिल्डरांना विना मोठी जागा सर्वसामान्य माणसाला मिळेल आणि विहित वेळेत त्यांना घर मिळेल. कारण स्वयं पुनर्विकासातनं 15 इमारती ज्या उभ्या राहिल्या त्या 2.5 ते 3 वर्षाच्या कालावधीतच राहिल्या. कारण 3 वर्षाचं टाईम लिमिट स्वयं पुनर्विकासात त्या ठिकाणी दिलेलं आहे. नक्कीच. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन आदिल सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.